सखी सावली काव्यांजली। तोवर ह्या तुझी माफी मागणार नाही, तुला मनापासून स्वीकारणार नाही, तोवर मी ह्यांच्याशी बोलेन अशी अपेक्षा यांनी ठेवू नये। अरे एवढी मोठी शिक्षा करण्या एवढं काय केलंय मी? यांना सांगा शिक्षा मी स्वतःला देतोय, मला तितकाच त्रास होतोय। प्रीतम हे सगळं मी तुझ्यासाठी केलं ना। माझ्यासाठी कळतंय का? यांना विचारा काय माझ्यासाठी केला? बायको असता तू माझी, माझ्याच बायकोला माझ्यापासून दूर ठेवलंय। तुझा काही दोष नसताना हे तू तर हे घर जोडण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलास, आणि यांनी काय केलं? आपल्यामध्येच दुरावा आणला। लहानपणीच तुझी आई गेली, तुला लग्न झाल्यावर या घरात तुला एका आईचं प्रेम मिळायला हवं होतं, हे तर दूरची गोष्ट। नुसता त्रास भोगलास तू, वाईट वागणूक मिळाली, बाकी काही नाही। माझा आनंद, माझं सुख सगळं तुझ्यात आहे अंजली। मनापासून प्रेम करतो मी तुझ्यावर, आणि इतकी साधी गोष्ट माझ्याच आईला कळू नये, कळत होतं पण एनिवे काम आहे, निघतो। आणि हो, मी घरी लवकर परत येईन तुझ्यासाठी। सी यू। मावशी, प्रीतम रागाच्या भरात बोलून गेला, तुम्ही प्लीज त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका। प्लीज एकदा तुम्ही प्लीज थोडंसं समजून घ्या ना मावशी। मावशी ऐका ना। अक्काई, मावशींचं मन जिंकण्याचं चॅलेंज घेतलंय। मला सगळं घर तर सांभाळायचंच आहे, पण मावशींना आपलंसं करणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे। हो लाडू, करशील तू, बरोबर आहे तुझं। मावशींनी प्रीतमला जन्म दिलाय, त्याला वाढवलंय, त्याच्यावर खूप मनापासून प्रेम केलंय। खरं तर माझ्यापेक्षा जास्त त्यांचा प्रीतमवर अधिकार आहे। एकदा का त्यांच्या मनातला माझ्याबद्दलचा राग निघून गेला ना, की आमचं घर पुन्हा एकत्र येईल। त्यासाठीच माझे प्रयत्न सुरू आहेत अक्काई। नको काळजी करूस लाडू, सगळं व्यवस्थित होणार आहे, करशील तू, खात्री आहे मला। देवाच्या कृपेने आपल्या दोघींचे संसार छान मार्गी लागले, आता यापुढेही असं छान घडत राहू। बाकी सगळं व्यवस्थित झालंय लाडू, पण एक गोष्ट बाकी आहे, पण त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे। तू करशील ना मदत? आहेस ना माझ्या बरोबर? हे काय विचारणं झालं का अक्काई? मी तुझ्यासोबत नेहमी आहे, तू म्हणशील तेव्हा, म्हणशील तिथे यायला तयार आहे। ठीक आहे, काय करायचंय ते लवकरच कळवते मी तुला। ठेव। बाय। मावशी, बरं झालं तुम्ही आलात। मी तुम्हाला तुमच्या आवडीचे पोळीचे लाडू केले, हे घ्या, टेस्ट करून बघा। अंजली, मला माफ कर,
आतापर्यंत जे काही घडलं त्यासाठी मी क्षमा मागते तुझी. हवं तर मी सगळ्यांसमोर तुझी माफी मागायला तयार आहे. हो प्लीज असं बोलू नका. हे बघा मी प्रीतमलाही सांगितलंय की जे काही झालंय ते आपण विसरून जाऊ. आता फक्त तुम्ही मला आपलं म्हणा, मग सगळं नीट होईल. नाही नाही, तुझ्या लक्षात येत नाहीये अंजली. हे बघ, तुला आपलं मानण्याचा विषय असता तर मी ते कधीच केलं असतं. अंजली, माझा तुझ्यावर राग नाहीच आहे, पण इथे प्रश्न माझ्या मुलाच्या आयुष्याचा आहे आणि तिथे मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. अगं, प्रीतमचा आत्ताच जीवघेणा अपघात झाला आणि त्यातून तो आत्ता बरा होतोय. मी पुन्हा विषयाची परीक्षा नाही घेऊ शकत. मी हात जोडते तुझ्या पुढे. हे बघ, माझ्या प्रीतमच्या जीवाशी खेळू नकोस. प्लीज त्याच्या आयुष्यातून निघून जा. मी हवं तर पाया पडते तुझ्या. मावशी काय करताय? प्लीज असं करू नका प्लीज. हे बघा, तुमच्या मनात जे आहे ना तो फक्त एक गैरसमज आहे मावशी. प्रीतमला काहीही होणार नाही. तशी थोडीशी जरी शंका मला आली असती तर मी स्वतःच लांब निघून गेले असते. मला माझं सौभाग्य नको आहे का? मला त्याची काळजी नाही आहे का? मावशी विश्वास ठेवा माझ्या, त्याला काही होणार नाही. पण प्लीज मला त्याच्यापासून दूर करू नका. मधुराताई, काय ऐकताय तुम्ही हिचं? ती उगाच काही बाई भरवते तुमच्या मनात. मावशी, जसं तुम्हाला तुमचा मुलगा हवाय तसंच मलाही माझा नवरा हवाय. मला मान्य आहे तो आता तुमच्यावर रागवलाय, पण तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोललात ना तर तो सगळा राग विसरून तुमच्याशी पुन्हा पहिल्यासारखं वागायला लागेल. जर तुम्हाला पत्रिकेबद्दल शंका असेल तर आपण एखाद्या दुसऱ्या गुरुजींना दाखवूयात ना पत्रिका. म्हणजे आजारपणात कसं आपण दुसऱ्या डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेतो, अगदी तसंच. पण प्लीज दुसऱ्या कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मी आलेच. हे कसं काय लक्षात आलं नाही माझ्या आतापर्यंत? खरंच अंजली म्हणते तसं दुसऱ्या गुरुजींना पत्रिका दाखवून घ्यायला हव्यात का? हो मधुराताई, काय हे? हो, आपण ज्या गुरुजींना पत्रिका दाखवली होती ना प्रीतमरावांची, ते गुरुजी किती अभ्यासवत माहितीये का तुम्हाला? अहो, आतापर्यंत कितीतरी लोकांचं भविष्य त्यांनी तंतोतंत खरं सांगितलंय आणि ते 100% खरंही ठरलंय. आणि ही शंका घेते त्यांच्यावर. ते काही नाही, तुम्ही हिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आणि मला सांगा, कुठल्याही गुरुजींना पत्रिका दाखवली तरी प्रीतमरावांचं भाग्य थोडीच बदलणार आहे, नाही ना? अहो, त्या अंजलीला या घरातून जायचं नाहीये म्हणून ही सगळी नाटकं आहेत. म्हणून तुमच्या मनात काही बाई भरवते ती. अजिबात ऐकू नका तिचं. मी काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. आणि सारखी कानाशी येऊन गुणगुण करत जाऊ नका. या घरात राहायचं असेल तर नीट राहा.